आमची आई. लेखक साने गुरुजी. भाग 20. रात्र 34. वित्तहीनाची हेटाळणी. श्यामने सुरुवात केली. आमचे कर्ज दिवसेंदिवस वाढतच चालले होते, कारण वेळच्या वेळी व्याजही देता येत नसे. आमची काही शेते होती. वडिलांनी पहिल्यानेच यातील 1-2 मोठी शेती विकली असती तर बहुतेक सारे कर्ज वारता आले असते आणि शिवाय पोटापुरते शेतभात राहिले असते. परंतु वडिलांच्या मनाला ते प्रशस्त वाटत नव्हते. जमीन विकणे म्हणजे त्यांना पाप वाटे, अपमान वाटे. त्या रात्री आईचे वडील आजोबा आमच्या घरी आले होते. त्यांना आम्ही नाना म्हणत असू. माझ्या वडिलांना 4 गोष्टी सांगण्यासाठी ते आले होते. वडिलांची समजूत घालता आली तर पहावी या विचाराने ते आले होते. आजोबा मोठे हुशार, साक्षेपी गृहस्थ होते. व्यवहार चतुर, हिशेबी व धोरणी ते होते. परंतु त्यांना स्वतःच्या बुद्धीचा मोठा अहंकार होता. त्यांच्या म्हणण्याविरुद्ध कोणी बोललं तर त्यांना ते खपत नसे. स्वभावही थोडा रागीट होता. ज्याला कुशाग्र बुद्धी असते त्याला वाटत असते की इतरांना अक्कल नाही, सारी अक्कल आपणच जणू घेऊन आलेले असे तो मानतो. नानांचा स्वभाव थोडा असाच होता. माझे वडील ओसरीवर पोते टाकून त्यावर बसले होते. जेवणे झाली होती. आई घरात जेवत होती. बाहेर आजोबा आले व वडिलांजवळ बोलू लागले. नानांनी सुरुवात केली व म्हणाले, हे पहा भाऊ, आज तुम्हाला शेवटचे सांगावयाला आलो आहे. मी तुम्हाला यापूर्वी पुष्कळदा सुचवलं होतं, परंतु तुम्ही ते मनावर घेतलं नाही. परंतु आता गळ्याशी आलं, आता सावध झालं पाहिजेच. तुम्ही आपली शेतजमीन विकून टाका. निदान प्रथम त्या मारवाड्याचे कर्ज देऊन टाका. दुसरे सावकार मागून पाहू. ते जरा दमानं घेतील व व्याजाचा दरही त्यांचा फार नाही. कापातल्या मारवाड्याचे देणे हेच मुख्य आहे. दिवसेंदिवस कर्ज तुंबत चालले आहे. देणे वाढत चालले आहे. याने सर्व नाश होईल. माझं मत ऐका. परंतु माझी एवढी काळजी तुम्हाला कशाला? दरिद्री पुरुषाला सारेच सल्ला देण्यासाठी येत असतात. दरिद्री माणसाला काही समजत नाही का? नाना, माझ्या कर्जाची चिंता मला आहे. तुम्हाला पाजर फुटायला नको. वडील उपरोधिक बोलत होते. भाऊ, माझ्यानं राहवलं नाही म्हणून मी आलो. पोट तिडीक आहे म्हणून मी आलो. माझे आतडे येथे अडकलेले आहे म्हणून आलो. माझी पोटची पोर तुम्हाला दिलेली आहे म्हणून आलो. माझी पोटची पोर तुम्हाला दिलेली आहे म्हणून या एवढ्या रात्री चिखलातून मी आलो. माझे सोन्यासारखे नातू, त्यांना थोडे शेतभात, घरदार या गावात राहावे. या पूर्वजांच्या गावातून ते परागंदा होऊ नयेत, देशोधडीच लागू नयेत म्हणून मी आलो. लवकरच जप्ती येईल. लिलावात पै किमतीने माल जातो. ते तुमचे पायरे शेत 1500 रुपयास तो विसापूरवाला घेत आहे, देऊन टाका. उद्या दर येणार नाही. मारवाडी वारता येईल. नानांनी हृदय ओतून सांगितले. नाना, पायरे शेत कसे विकावयाचे? या पायरे शेतात आम्ही लहानाचे मोठे झालो. ते शेत आम्ही वाढविले, मोठे केले. मोठमोठ्या धोंडी उरसफोड करून फोडल्या. कातळास रुंग लावले व भात जमीन तयार केली. 10 मणांचे शेत 3 खंडीचे केले. तेथे विहीर खणली. पायरे म्हणे विका. पायरे शेतावर पोरांचा किती लोभ. मुले शनिवारी रविवारी लहानपणी शेतावरच राहावयाची. तेथेच वांग्याचे भरीत व भात दुर्वांच्या आजीबरोबर खावयाची. तेथे किती आंबे लावले, फुलझाडे लावली. किती त्या शेताशी जिव्हाळ्याचा संबंध. जमीनसुद्धा कशी आहे. सोने पिकेल तेथे अशी आहे जमीन. दिवसेंदिवस जमीन डोळ्यांना दिसेनाशी होत चालली आहे. वाडवडिलांच्या शेतीभातीत भर घालता येत नाही तर निदान आहे ती तरी नको का सांभाळायला? जमिनीचा एक तुकडाही माझ्याने विकवणार नाही. काळजाचा तुकडा का कोठे कापता येतो? आपलीच जमीन आपल्याच हातांनी विकायची. आपली आई ज्याप्रमाणे विकणे पाप, आपली गोठ्यातली गाय विकणे ज्याप्रमाणे पाप, तसे जमीन विकणे ही पाप. जमीन म्हणजे आईच आहे. तिच्या धान्यावर आम्ही पोचलेलो. वडील बोलले. भाऊ, मोठ्याल्या गप्पा मारून जगात भागत नसतं. बोलाचीच कढी, बोलाचाच भात खाऊन अंगावर मांस चढत नसतं. जमीन म्हणे आई, कशी विकावयाची. दुसऱ्याची विकत घेता येते का? लुबाडता येते का? त्यावेळेस नाही वाटत जमीन दुसऱ्याची आई.
मला नका नीती सांगण्याचा आवाणू. एके वेळी तुम्ही दुसऱ्यांच्या शेतावर जप्ती नेत असा, लिलाव करीत असा, या आया हिरावून आणीत असा. जमीन विकतात, विकत घेतात, व्यवहार पाहिला पाहिजे. पुढे देवाच्या कृपेने मुले मोठे झाली, रोजगार धंदा नीट लागला तर पुन्हा घेतील जमीन विकत. ही जमीन नाही तर दुसरी. परंतु कर्ज डोक्यावर ठेवून जमिनी सांभाळणार कशा, राखणार कशा? जप्तीची दवंडी पिटतील, पोलीस येतील, लिलाव होतील, घराला कुलपे ठोकतील, सारी शोभा होईल. म्हणजे मग बरे की आपण होऊनच तसा प्रसंग येऊ न देणे, अब्रू सांभाळणे, झाकली मूठ ठेवणे हे बरे. नानांनी विचारले. माझ्या अब्रूचं मी पाहून घेईन. माझी अब्रू म्हणजे तुमची नाही ना? भाऊ म्हणाले. माझी आहे म्हणून तर आलो. तुम्ही माझे जावई आहात हे विसरलात वाटतं. लोक म्हणतील अमक्याच्या जावयाच्या घराची जप्ती आली. तुमच्या अब्रूत माझीही अब्रू आहे. माझ्या मुलीची अब्रू ती माझीच. जरा विचार करा. आपलाच हे का मूर्खासारखा धरणं चांगलं नाही. नाना म्हणाले. मूर्ख म्हणा काही म्हणा, तुम्हाला व जगाला आज मला वाटेल ते बोलून घेण्यास संधी आहे व अधिकार आहे. मूर्ख म्हणा, अडाणी म्हणा. भाऊ म्हणाले. म्हणेनच, म्हटल्याशिवाय राहीन की काय. मोठे सरदार घराण्यातले. आम्ही म्हणे सरदार घराण्यातले म्हणून मुलगी दिली, हुंडा दिला. मुलीचा संसार व्हावा म्हणून दिली. तिच्या आबरूचे धिंडवडे व्हावे म्हणून मुलगी नाही दिली मी. तुम्ही सरदार ना? हेच का सरदार? ना बायकोच्या अंगावर फुटका मणी, ना धड ल्यायला, ना खायला. हेच का सरदार? दारात सावकाराचे धरणेकरी आहेत. बायकोला वाटेल ते बोलत आहेत. हेच का सरदार? नाही नीट घरदार, नाही काही. हीच का सरदारी? आम्ही म्हणे सरदार. केवढी ऐट होती. 30 वर्ष संसार केलात का धन लावलीत? पैची अक्कल नाही मिळवलीत. साऱ्यांनी तुम्हाला फसवलं व हाकलून दिलं. डोळे उघडा थोडे सरदार, डोळे उघडा. भिकाऱ्याची लक्षणे आणि म्हणे सरदार. बरे बोवा, स्वतःला अक्कल नाही तर दुसरा सांगतो ते तरी ऐकले, तेही नाही. हा काय चावटपणा चालवला आहे. या गाढवपणाला काय म्हणावं? भाऊ, हा गाढवपणा आता पुरे. मी सांगतो तसं करा. असे नाना बोलत आहेत. तो घरातून आई तेथे आली. ती बोलणी घरात आईला ऐकवत ना, तरी मोठ्या कष्टानं ऐकत होती. परंतु आता तिची शांती भंगली होती. ती बाहेर येऊन नानांना म्हणाली. नाना, माझ्या घरात तुम्ही बसलेले आहात. तुम्ही आपली मुलगी एकदा दुसऱ्याला दिलीत. आता वाटेल तसं बोलू नका. सारे जण खडे मारतात म्हणून तुम्ही मारू नयेत. नाना, तुमच्या मुलीचीच पुण्याई कमी म्हणून या भरल्या घराला अवकळा आली. वाईट दिवस आले. तुमची मुलगी त्यांच्या घरात येण्यापूर्वी यांचे सोन्यासारखे चालले होते. यांची सरदारकी कशाला काढता? स्वतःच्या मुलीचे नशीब वाईट असे म्हणा. आजपर्यंत मी सुखाने घास खाल्ला, अब्रूने दिवस काढले, ते त्यांच्या पुण्याईने. मी अभागी आहे. तुमची मुलगी अभागी आहे. त्यांच्याने जमीन विकवत नाही तर नाही. काय व्हायचे ते होईल. परंतु मन दुखवू नका. होणारे होऊन जाते, परंतु मने मात्र दुखावलेली राहतात. नाना, फुटलेले मोती सांधता येत नाही. मने वाईट झाली की जोडता येत नाही. त्यांचे मन दुखवू नका. माझ्या देखत वेडेवाकडे काही बोलू नका. स्वतःच्या मुलीच्या समक्ष तिच्या पतीची हेटाळणी कशी करता तुम्ही? कसेही असले तरी ते करतात ना सारे. कसेही असले तरी ते माझेच पती आहेत. आमचे काय व्हायचे असेल ते काही ते तरी बऱ्यासाठीच करतात ना सगळं. मुलाबाळांचे पुढे वाईट व्हावे असे का त्यांना वाटते? देवाला सारे कळत आहे. बुद्धी देणारा तोच आहे. नाना, उगा शिव्या द्यायला पुन्हा या झोपडीत येऊ नका. मुलीला व तिच्या पतीला सदिच्छेचा आशीर्वाद देण्यास या. 2 गोड शब्द बोलावयास या. तुमचा आशीर्वाद व प्रेम द्या. बाकी काही नको. उपदेश नको, शिव्या नको. नाना, बोलते याची क्षमा करा. सरदार घराणे. नाना, नव्हते का सरदार घराणे? सारा गाव मान देत होता. तुम्हीच नव्हते का पाहिले? सारे दिवस सारखे नसतात. या वर्षी सारे आंबे गळून गेले तरी पुढच्या वर्षी पुन्हा मोहर येईल. झाड वाढून गेलं तर पुन्हा पालवी फुटेल. नाना, रागवू नका. मी तुमच्या पाया पडते. आमचे जसे व्हायचे असेल तसे हो. परंतु यापुढे तुम्ही कधी त्यांना टोचून बोलू नका. माझे एवढेच मागणं आहे, बास.
असे म्हणून आई खरोखरच नानांचे पाय धरावयास गेली. भयो भयो उठ, तुझी इच्छा आहे तर हा पहा मी जातो. आजपासून पुन्हा तुमच्या कवाडीत पाय टाकणार नाही, समजलीस? माझे म्हाताऱ्याचे काय अडले आहे? नाना, असा अर्थाचा अनर्थ करू नका, त्रागा करू नका. तुम्ही येत जा. मी जशी तुमची मुलगी तशीच त्यांची पत्नी. मला साऱ्यांकडे पाहिले पाहिजे. मला तुम्हीही हवेत व हेही हवेत. नाना, आम्हाला भाग्य सोडून गेले, भाऊबंद सोडून गेले. तुम्हीही सोडून जाणार का? नाना, तुम्ही येत जा. प्रेमाने आम्हाला भेटावयास येत जा. बयोकडे येत जा तुमच्या. याल ना? आईचा गडा दाटून आला. नाही, मी आता येणार नाही. जेथे आपल्या शब्दाला मान नाही तेथे कशाला जा, असे म्हणत नाना निघून गेले. नाना, नाना, तुमच्या पोटच्या मुलीपेक्षा ओठचा शब्दच तुम्हाला प्रिय ना? गेले, काय करायचे? जाऊ दे. तुम्ही आता पडा. कपाळाला तेल सोडू का? म्हणजे शांत वाटेल. आई वडिलांना म्हणाली. या कपाळ खरंट्याच्या कपाळाला तेल कशाला? तू तिकडे आत जा, मला एकटाच पडू दे. वडील त्राग्याने म्हणाले. गरीब बिचारी आई. ती उठून गेली. धाकटा पुरुषोत्तम निजला होता. त्याच्या अंगावरचे पांघरुण सरसावून ती गेली. कोठे गेली? कोठे म्हणजे तुळशीच्या अंगणात जाऊन तुळसा देवीजवळ अश्रू ढाळीत बसली. आजूबाजूचे प्रचंड आम्रवृक्ष गंभीरपणे उभे होते. वारा स्तब्ध होता, आकाश स्तब्ध होते. माझी आई रडत बसली होती. ते ऋण तिला रडवीत होते. माझ्या आईला रात्रंदिवस ऋण रडवीत होते. रात्र 34वी समाप्त. रात्र 35वी. आईचे चिंतामय जीवन. मी औंध संस्थानात शिकावयास गेलो होतो, परंतु तेथून माझी उचलबांगडी देवाला करावयाची होती. मी तेथे कसे तरी दिवस काढीत होतो. ते मी सांगत बसत नाही. साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतातच. मला माझ्या आईच्या आठवणी सांगावयाच्या आहेत. त्या आठवणींपुरता माझा जो संबंध येईल तो मात्र मला सांगणे भाग आहे. पुण्यास माझ्या मावशीजवळ माझा सर्वात धाकटा भाऊ सदानंद होता. पूर्वीचा यशवंत आता पुन्हा आईच्या पोटी आला असे आम्हा सर्वांस वाटत असे. परंतु प्लेगमध्ये पुण्यास एकाएकी सदानंद आम्हास सोडून गेला. दत्तगुरू दत्तगुरू म्हणत गेला. ते पहा, मला बोलावीत आहेत, मी जातो, असे म्हणत तो गेला. मी औंधला होतो. तेथेही प्लेग सुरू झाला. एक सोन्यासारखा मुलगा गेला व दुसरा दूर तिकडे एकटा. तेथेही प्लेग आहे हे ऐकून माझ्या आईचा जीव खालीवर होत होता. सदानंदाचे दुःख ताजे होते. किती दिवस झाले तरी डोळ्यांचे पाणी खळेना, परंतु ते दुःख कमी होत आले आहे. तो तिला माझी चिंता चढू लागली. चिंतामय तिचे जीवन झाले होते. प्लेगमुळे औंधची शाळा बंद झाली. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी निघून जावे असे सांगण्यात आले. मी कोठे जाणार? पैसे तरी जवळ कोठे होते? मी माझ्या जवळची घोंगडी विकली. काही चांगली पुस्तके विकली. 5 रुपये जमा झाले व पुन्हा औंध सोडून मी निघालो. 2-3 महिने शाळा बंद राहील असा अंदाज होतो. मी हर्णे बंदरात उतरलो. गाडी ठरवून पालगडास आलो. पहाटेच्या वेळेस मी गाडीतून उतरलो. वडाच्या झाडावर गरुड पक्षी आले होते. ते मोठ्याने ओरडून गाव जागा करीत होते. आजूबाजूला भूपाळ्या, कोठे वेदपठण ऐकू येत होते. मी भाडे देऊन माझ्या कवाडीत शिरलो. मला वाईट वाटत होते. मला पाहिल्यावर आईला धाकट्या भावाची पुन्हा जोराने आठवण येऊन ती रडेल अशी भीती वाटत होती. हळूहळू मी अंगणात आलो. अंगणातून ओटीवर आलो. घरात आई ताक करीत होती. ताक करताना शांतपणे कृष्णाचे गाणे म्हणत होती. गोड मधुर प्रेमळ गाणे. गोकुळात खाशी तू दही दूध लोणी, परब्रह्म होतासी तू नेणे परी कोणी. एक राधा मात्र झाली वेडी तुझ्यासाठी, पूर्णपणे झाली म्हणे देवा तुझी भेटी. हे गाणे ती म्हणत होती. मी ओटीवर ते गाणे ऐकतच उभा राहिलो. दार लोटण्याचे धैर्य होईना, परंतु किती वेळ उभा राहणार. शेवटी दार ढकलले. थाप मारली. कोण? आईने विचारले. मी श्याम.
असे उत्तर दिले. श्याम, आला रे माझा बाळ, आले आले हो, असे म्हणत लगबगीने येऊन आईने दार उघडले. आईने मला पोटाशी धरले. देवांना नमस्कार कर, मी त्यांना गुळ ठेवते हो. आधी बस. किती रे तुझ्या वाटेकडे डोळे लावले होते, त्याला देवाने नेले म्हटले, दुसरा दृष्टीस पडतो की नाही. असे म्हणताना आईचा कंठ भरून आला व मीही रडू लागलो. वडील शौचास गेले होते. ते अंगणात येताच आई पुढे होऊन म्हणाली, म्हटलं श्याम आला हो, आपला श्याम आला, आत्ताच आला. ते पाय धुवून घरात आले. मी त्यांना नमस्कार केला. श्याम, गणपतीवर आवर्तने करीत होतो, आलास शेवटी, खुशाल आहेस ना. सदानंद गेला, असे म्हणून त्यांनी डोळ्यांना उपरणे लावले. नीज जरा अंथरुणावर, बाहेर थंडी आहे, नीज, आई मला म्हणाली. मी कपडे काढले, चूड भरून आईच्या अंथरुणावर निजलो. आईची चौघडी अंगावर घेतली. ती चौघडी नसून जणू आईचे प्रेमच मी पांघरले होते. मी जणू आईजवळ तिच्या कुशीतच निजलो आहे असे मला वाटत होते. त्या दिवसाचे ते पहाटेचे आईच्या अंथरुणावर निजणे, तिच्या त्या पांघरुणात निजणे, ते अजून मला आठवते आहे. कितीतरी वेळा रात्री अंथरुणात असताना मी माझ्या आईच्या कुशीत आहे हा विचार मी करीत असतो. ही भावना माझ्या जीवनात भरलेली आहे. आईचे हात माझ्या भोवती आहेत असे कितीदा तरी मला वाटते व मी गहिवरतो. घरी येऊन नव्याचा जुना झालो. धाकटा पुरुषोत्तम घरातील व गावातील हकीकती सांगत होता. मी त्याला माझ्या गोष्टी सांगत होतो. औंधला कवठाच्या फळाच्या बाबतीत माझी फजिती कशी झाली ते त्याला मी सांगितले. कोकणात कोंबडीच्या अंड्याला कवठ म्हणतात, कोकणात कवठाची फळे नाहीत. औंधला एक मित्र मला म्हणाला, तुला कवठ आवडते रे. मी त्याच्यावर संतापलो. माझे मित्र त्याला हसले. औंधला तळ्यात एक दिवस मी कसा बुडत होतो तेथेही यमाईचे देऊळ, रानातील मोर सारे त्याला सांगत होतो. पुरुषोत्तमानेही कोणी पाटीलवाडीचा मनुष्य पसारायला गेला असता साप चावून कसा मेला, कोणाची गाय चरताना पान लागून कशी मेली वगैरे सांगितले. गोष्टी तसे काही दिवस गेले. आता जवळजवळ महिना होऊन गेला तरी औंधची शाळा उघडली नव्हती. माझ्या वडिलांना ते खरे वाटेना. तिकडे माझे जमत नाही म्हणून हात हलवीत परत आलो असे त्यांना वाटू लागले. अशी शंका त्यांच्या मनात दृढावत होती. एके दिवशी रात्री पुरुषोत्तमाजवळ गोष्टी बोलत मी अंथरुणावर पडलो होतो. दोघे भाऊ प्रेमाने एका पांघरुणात निजून बोलत होतो. एकमेकांच्या अंगावर आम्ही प्रेमाने हात ठेविले होते. गोष्टी ऐकता ऐकता पुरुषोत्तम झोपला व मलाही झोप लागली. परंतु एकदम दचकून जागा झालो. कुठून तरी उंचावरून पडलो असे स्वप्नात पाहिले. मी जागा झालो तेव्हा पुढील संवाद माझ्या कानांवर पडला. आई गोवाऱ्या निशित होती. दुसऱ्या दिवसाच्या भाजीची तयारी चालली होती. वडीलही गोवाऱ्या निवडीत होते. हाताने काम चालले होते व उभयता बोलत होती. त्याच्याने तिकडे शिकणे होत नसेल म्हणूनच तो आला. प्लेगची सबब सापडली, अजून का शाळा उघडली नसेल, असे वडील म्हणाले. तो खोटे का बोलेल, त्याला तिकडे हाल काढावे लागतात तरी तो परत जाणार आहे. येथे फुकट खायला काही तो राहावयाचा नाही, मी राहू देणार नाही, असे आई माझी बाजू घेऊन बोलत होती. त्यावेळेस तो गोपाळ पटवर्धन रेल्वेत लावून देणार होता. बरं झालं असतं. या दिवसात नोकरी तरी कोठे आहे, परंतु तुम्हा मायलेकरांना पसंत पडलं नाही, वडील पुन्हा म्हणाले. पण इतक्यात त्याला नोकरी करायची नाही. तो शिकेल, तो येथून जाईल, तो घर बशा होणार नाही हो. खायला काळ व भुईला भार होणारच नाही तो, आई म्हणाली. तुला तुझी मुले नेहमी चांगलीच वाटतात. शेवटी माझंच खरं होईल. तिकडे जमत नसेल म्हणून आला. एक दिवस बिंग बाहेर पडेल, वडील आपलेच म्हणणे पुढे चालवित होते. शेवटी माझ्याने राहावे ना. मी अंथरुणात उठून बसलो व म्हणालो, भाऊ भाऊ, मी काही चोरून ऐकत नव्हतो. मी एकदम जागा झालो. तुमचे म्हणणे ऐकले. मी उद्याच येथून जातो. मग औंधला प्लेग असो वा नसो, माझ्यावर जर तुमचा विश्वास नाही तर येथे कशाला राहू. मी केवळ खाण्यासाठी व माशामारीत बसण्यासाठी येथे आलो नाही. प्लेग होता तरी मी तेथेच राहणार होतो, जाण्या येण्याचा खर्च नको म्हणून. परंतु परगावच्या विद्यार्थ्यास तेथे राहू देत ना म्हणून आलो. मी उद्याच जातो. आई आई, मी उद्याच निघतो. मी त्यांचे नको रे मनावर घेऊ. तिकडचा प्लेग थांबू दे, मग जा हो श्याम,
माझे वेडीचे ऐक बाबा, आई म्हणाली. मी थांबणार नाही. उद्या येथून माझी रवानगी कर. भाऊ पुन्हा एकदा 10 रुपये तुमच्याजवळ मागितले पाहिजेत. तेवढे कृपा करून द्या. आई, चिंता करू नको. देव तारी त्याला कोण मारी. ज्याला जगवावयाचे त्याला तो रोगाच्या भर साथीतही जगविल, अफाट समुद्रातही तारील. मी म्हटले, तू तरी त्यांचाच ना मुलगा. तुझा लहानपणाचा हट्टी स्वभाव थोडाच जाईल. जा बाबांनो, कोठेही खुशाल राहा म्हणजे झालं. माझे मेलीचे डोळे देव का मिटीत नाही. काही समजत नाही. चांगली सोन्यासारखी पोरे नेतो, आम्हाला रडावयाला लागतो, असे आई रडत म्हणाली. रात्र गेली व दिवस उजाडला. मी आईला म्हटले, माझे जाण्याचे ठरले आहे. आज नाही तर महिन्याभराने जावेच लागणार ना. तू परवानगी दे. शेवटी आईने संमती दिली. दुसऱ्यावर स्वतःची इच्छा ती लादीत नसे. शरणागती हेच तिचे बळ होते. तिने कसलाच हेका कधीच धरला नाही. तिचे प्रेम बांधणारे नव्हते, मोकळीक देणारे होते, स्वातंत्र्य देणारे होते. वडिलांवर रागावून मी परत जावयास निघालो. आईला रडे आवरेना. एक पोटचा गोळा प्लेगने बळी घेतला होता. दुसरा प्लेगात उडी घ्यायला जात होता. परंतु ती काय करणार. बाप लेकांच्या झगड्यात ती गाय मात्र रडविली जात होती. मी आईच्या पाया पडलो. वडिलांचे पाय धरले. उभयतांचे आशीर्वाद घेऊन मी निघालो. अभागी श्याम आईचं न ऐकता निघाला. मी गाडीत बसलो. गड्यांनो, आईचे तेच शेवटचे पार्थिव दर्शन. त्यानंतर माझी आई जिवंत माझ्या दृष्टीस पडलीच नाही. तिची भस्ममय मूर्तीच शेवटी स्मशानात मी पाहिली. आईला मी त्यावेळेस कायमची सोडीत आहे, तिचे अमृतमय शब्द शेवटचे ऐकत आहे, अशी मला कल्पनाही नव्हती. परंतु मानवी आशाविरुद्ध देवाची इच्छा, हे कठोर सत्य मला अनुभवायचे होते. दुसरे काय. रात्र 35वी समाप्त. भाग 20वा समाप्त.